बघा किती दुप्पट फुलतायत की नाही. गहू भिजत घालते मी आज कुरड्यांसाठी. तर हे बघा 1 किलोचं माप आहे. 2 किलो गहू घालणार आहे मी भिजत. ते कसं 3 दिवस भिजायला लागतात ना. तर मग आज उद्या आणि परवा संध्याकाळी मग ते वाटायचे. तर तसे मी हे बघा भिजत घालते. 2 किलो गहू आहे. थोडेसे मला वाटतं मुठभर जास्त होती, थोडेसे घातलेत कारण आमच्याकडे ना गव्हाचा चिक आवडतो खायला. तर मग त्यातलं थोडंसं खायला वगैरे जाईल आणि मग 2 किलो राहतील. तर हे गहू घेतले, पाण्यातून एकदा जरा धुवून घेते आणि मग भिजत घालते. आज 3रा दिवस आहे बघा. सकाळी पण मी पाणी बदललं होतं. आता पण हे पाणी काढून स्वच्छ धुवून गहू वाटायला घेते मी. आता गहू वाटून ठेवायचे. हे रात्रभर निथळून शांतपणे, म्हणजे ते शांत राहिलं झालं की वरचं पाणी काढून टाकायचं आणि जे चिक निघेल फक्त त्याच्या आपण उद्या कुरड्या करायच्या. तर आता बघा सकाळी पाणी बदलले तरी पण पाण्याला किती फेस आला आहे, कारण आता उष्णताच खूप आहे ना. ते पाणी काढून घेते आणि मग गहू वाटायला घेऊ आपण. खाली बसूनच घेणार आहे. हे बघा मिक्सर पण खाली घेतलं आहे काढून मी. पाणी ते निथळून घेतलं, दुसरं पाणी घालते त्यात. आता असे गहू वाटायला घेते मी. थोडेसे वाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. 2 किलो गहू भिजत घातलेले आहेत मी. आज 3रा दिवस आहे. पाणी घालूनच वाटायला लागतं ते, नंतर मग पाणी निघून जातं. पण वाटताना मात्र पाणी घालूनच वाटायला लागतं ते. वाटून घे. असं सगळं वाटून घेते मी.
हे झालं, झाकून ठेवते. आता इतकं भरलेलं पातेलं आहे, पण यातलं अर्धा चिक निघेल, अर्धं वरचं पाणी काढून टाकायचं. आणि हा डबल गाळलेला चोथा. आता हे सकाळी उघडू आपण रात्री हे गहू वाटून ठेवले होते ना, तर हे बघा, हे सगळं पाणी आलं, हे सगळं पाणी काढून घ्यायचं. दाखवते मी तुम्हाला. आणि यातला अर्धा जो घट्ट चीक निघतो तेवढाच घ्यायचा आहे. हे पाणी काढून घेते मी, हळूहळू काढून घ्यायचं. ते अगदी संथ रात्रभर राहिलेलं असतं, त्यामुळे पाणी वर येतं ते, आणि ह्या पाण्याला वास पण येतो. हे पाणी काढून टाकायचं असं सगळं. सगळं पाणी काढते. हे बघा, हा इतका घट्ट असा चिक निघतो बघा, ह्या अशा वड्या निघतात ना, हे सगळं असं मोकळं करून घ्यायचं. हे पूर्ण मोकळं करून घ्यायचं, गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत. आणि मग आपण चिक मोजून घेऊ. हे लगेच विरघळतं, पण हे सुट्टं करून घ्यायला लागतं बघा, असा घट्ट चिक काढायला लागतं. हे बघा, असा पूर्ण सुट्टा करून मोकळा करून घेतला हा चिक, म्हणजे गुठळ्या सगळ्या करून आपण हा चिक मोजून घेऊ आता. म्हणजे मग कसं पाणी घालायला आपल्याला बरं पडतं. ह्या पातेल्यामध्ये मोजून घेते. त्या कुकरच्या डब्यात मोजून घेते, म्हणजे मग नंतर आपल्याला त्याप्रमाणे पाणी घालायला लागतं ना. थोडंसं 2 डब्याला कमी चिक निघाला आहे बघा. नंतर पातेलं विसळून घेते हे, आणि ह्याच पातेल्यात आपण चिक शिजवून घेऊ. बघितलं ना चिक किती निघाला आहे? कुकरचे 2 डबे. ह्या पातेल्यात मी त्याच कुकरच्या डब्याने बघा, आपला 2 कुकरचे डबे मोजून, म्हणजे कशाने पण मोजायचं, पातेल्याने, दुसऱ्या एखाद्या भांड्याने. तर मी कुकरच्या डब्याने मोजले, तर 2 डबे चिक निघाला आहे ना, तर मी 3 डबे पाणी घालते, कारण थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवायचंच असतं कमी जास्तीला लागलं तर. म्हणून मी थोडंसं, म्हणजे 1 डबा जास्त घालून ते पाणी काढून ठेवायचं बाजूला, म्हणजे आयत्या वेळी लगेच गरम पाणी लागलं तर मग तेच वापरता येतं. हे बघा, आता ह्या पाण्याला उकळी येऊ देते, चांगली उकळी येऊ देते चांगली. हे बघा, पाण्याला चांगली उकळी आली. पण ते जास्तीचं जे पाणी ठेवलं होतं ना मी, ते काढून घेते, कारण ऐनवेळी मग पटकन हेच पाणी आपण वापरू शकतो. 1 डबा जास्त घातलं होतं ना, तर मी तो 1 डबा काढून घेते. लागलं तर वरनं थोडंफार घालता येतं, कारण चिक किती निघतोय, कसा निघतोय त्यावर असतं. तर हे बघा, हे एवढं पाणी ठेवते मी, थोडंसं अजून काढते, नंतर घालता येईल. बरोबर 1 कुकरचा डबा मी पाणी काढून घेतलं. आता ह्यात मीठ घालायचं आहे, आणि तो जो चिक आहे तो परत आपण हलवून घेतला आहे, कारण लगेच गाठी होतात त्यात. मीठ घालते. जिरं पण घालतात खरं, पण जिऱ्याने काय होतं, पिवळ्या होतात कुरड्या, आणि शिवाय काय होतं, साच्यामध्ये अडकतं. हे बघा, मीठ घालते एवढं. आपण नंतर चाखून बघू, एखाद वेळेस कमी जास्त पण होतं. तर हे बघा, आता हे पाणी उकळले ना, ह्यात मी हलवून घेतला आहे चिक. आता घरात कुणी नाही आहे, मी एकटीच घालते, तर हलवून घेते असंच. लगेच हलवायला लागतं, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत ह्याच्या. हे बघा, एकसारखं असं हलवायला लागतं. हे बघा, असं पटापट पटापट हलवायला लागतं, नाही तर मग गुठळ्या होतात. थोडंसं पाणी घालते मी, ते आपण जे ठेवलं आहे ना त्यातलं, जास्त नाही, थोडंसं घालते, आणि मग परत एकसारखं करते आणि झाकण ठेवते. हलवायला लागतं पटापट पटापट. हे बघा, एकसारखं हलवायला लागतं. हे बघा, आणि आता अशी चांगली अशी तार सुटली ना, की समजायचं आपण चिक आपला होत आला आहे, आणि एक चकाकी येते चिकाला. हे बघा, दिसतंय ना, अशी चमक येते त्या चिकाला. मी जवळून दाखवते.
आणि हे करताना ना खूप सांभाळून करायला लागतं. चटका बसण्याची, भाजण्याची शक्यता असते. 2 जण असले तर अजूनच चांगलं. हे बघा, मी आता एकटीनंच केलं हा. सकाळी सकाळी सगळेजण आपापल्या कामात असतात, तर म्हटलं चला करून घेऊ. हे बघा तर झालं. आणि आपल्याला पाणी किती लागलं दाखवते तुम्हाला. गॅस आधी बारीक करते. ह्या डब्याने आपण चिक मोजला होता, ह्या डब्यानेच आपण पाणी घातलं होतं. आणि मी 1 डबा एक्स्ट्रा घातला होता, तर बघा ह्यातलं अर्धं पाणी मी वापरलं. थोडंसं लागलं म्हणजे अर्धा डबा लागलं. चिकापेक्षा थोडंसं पाणी एक्स्ट्राचं ठेवायचंच असतं. तर हे बघा झालं आपला चिक. आता मी बाहेर जाऊन बाकीची तयारी करते, तोपर्यंत झाकून ठेवते. आमच्याकडे हा चिक खायला आवडतो सगळ्यांना. दूध, गूळ, तूप घालून खातात हे. थोडासा ठेवीन मी खायला, सगळ्यांना माहिती असेल. तशा तर तांदळाच्या पण कुरड्या करतात बघा, पण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हटलं तर गव्हाचा चिक घेऊन त्याच्याच कुरड्या खऱ्या. खास त्रास होतो, पण आम्ही ह्याच करतो. आम्हाला त्या तांदळाच्या नाही आवडत. तर मग मी आता हे झाकून ठेवते बघा. नंतर आपण लगेच बाहेर कुरड्या करायला घेऊ. कागद वगैरे घालून घेते तोपर्यंत. बाहेर घेऊन जाऊया. हे बघा ह्या 2 ताटल्या आहेत. आधी सुरुवातीला मी ह्या छोटीनं करून बघते, जरा गार झाल्यावर मग नंतर मोठीनं करते. चला तर आता बाहेर घेऊन जाऊ आपण. हे बघा ह्या झाल्या आपल्या कुरड्या. वाळून 3 दिवस मस्त वाळू दिल्या बघा. हे बघा इतक्या झाल्या. 2 किलोच्या कुरड्या मस्त झाल्या. दाखवते. आपण 1-2 तळून बघू. तळून दाखवते मी तुम्हाला. 1-2 तेल ठेवले बघा, तळून बघते. बघा काय मस्त कुरड्या फुलतात. अजून एक घालते. कशा वाटल्या गव्हाच्या कुरड्या कमेंट करून सांगा. वाळवण रेसिपी नक्कीच बघा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.